नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर SR शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर. तर आपण कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगवरचा प्रॉब्लेम आता या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपणाला वाचून दाखवतो. मॉडर्न कन्स्ट्रक्शन कंपनी विथ पेड अप शेअर कॅपिटल ऑफ ₹50 lakhs undertook a contract to construct LIC houses. The contract work commenced on 1st January 2003 and the contract price was ₹50 lakhs. Cash received on account of contract on 31st December 2003 was ₹18 lakhs into bracket 90% of the work certified. Work completed but not certified was estimated at ₹1 lakh. As on 31st December 2003, material at site was estimated at ₹30,000 and machinery at site costing ₹2 lakhs was returned to store. Plant and machinery at site is to be depreciated at 5%. Wages outstanding on 31st December 2003 was ₹5,000. The following were ledger balances debit as per trial balance as on 31st December 2003. Land and building ₹15,000. Plant and machinery sent to the contract site 15 lakhs. Land and building 15 lakhs. Lorries and other vehicles 8 lakhs. Furniture 50,000. Office equipment 10,000. Material sent to site 14 lakhs. Fuel and power 1,25,000. Site expenses 5,000. Postage and telegram 4,000. Office expenses 8,000. Rate and taxes 15,000. Cash at bank 1,33,000. Cash at bank 2,50,000. 1,33,000. Wages 2,50,000. Prepare the contract account to ascertain the profit from the contract and show the work in progress in the balance sheet. तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेमचं आता आपण सोल्युशन करूया. तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार मॉडर्न कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कंपनीचं नाव मॉडर्न कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. यांचं पेडअप कॅपिटल 50 लाख रुपये आहे आणि यांनी LIC हाऊसेस बांधण्याचा एक कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे. द कॉन्ट्रॅक्ट कमेन्स्ड ऑन 1st January 2003. 1 जानेवारी 2003ला काम सुरू झालेलं आहे आणि त्या ठेक्याची किंमत ₹50 लाख आहे आणि 31 डिसेंबर 2003ला त्यांना ह्या ठेक्यावर 18 लाख रुपये मिळालेले आहेत जे वर्क सर्टिफाईडच्या 90% आहेत आणि वर्क अनसर्टिफाईड हे 1 लाख रुपये आहे आणि 31 डिसेंबर 2003ला मटेरियल शिल्लक आहे 30,000. मशिनरी ॲट कॉस्ट ॲट साईट 2 lakhs असं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि वेजेस आउटस्टँडिंग 5,000 रुपये आहे. प्लॅन्ट अँड मशिनरी ॲट साईट डिप्रिशिएट 5% असं त्यांनी सांगितलं आहे. तर पहा त्यांचे जे खर्च आहेत ते खर्च आता आपण या ठिकाणी घेऊया. एक एक खर्च मी या ठिकाणी घेतो. तो अशा पद्धतीने लँड अँड बिल्डिंग दिलेलं आहे. तर हे लँड अँड बिल्डिंग आपण बॅलन्स शीटला त्याची नोंद घेऊ. लँड अँड बिल्डिंग किती रुपये? 15 लाख रुपये. लँड अँड बिल्डिंग 15 लाख. त्यानंतर प्लॅन्ट अँड मशिनरी सेंट टू कॉन्ट्रॅक्ट साईट. प्लॅन्ट अँड मशिनरी दिलेली आहे पा या ठिकाणी. अगोदर आपण काय करू, मटेरियल ह्या कॉन्ट्रॅक्टसाठी लागणारं मटेरियल किती आहे ते मटेरियल पहिल्यांदा घेऊ आणि प्लॅन्ट नंतर घेऊ. डायरेक्ट मटेरियल सेंट टू साईट 14 lakhs. टू डायरेक्ट मटेरियल सेंट टू साईट किती रुपये? 14 लाख रुपये.
त्यानंतर प्लॅन्ट सेंट टू साईट 15 लाख. प्लॅन्ट सेंट टू साईट 15 लाख रुपये. 15 लाखाचं प्लॅन्ट ह्या कॉन्ट्रॅक्टसाठी घेतलेलं आहे. आलं लक्षात. त्यानंतर ह्या कॉन्ट्रॅक्टसाठी वापरलेलं जे फ्यूल आणि पॉवर आहे ते आहे 1,25,000. टू फ्यूल अँड पॉवर 1,25,000. त्यानंतर दिले पहा फ्यूल अँड पॉवरच्या नंतर साईट एक्सपेन्सेस म्हणून दिलेले आहेत. किती आहेत ते? 5,000. टू साईट एक्सपेन्सेस 5,000. साईट एक्सपेन्सेस 5,000. त्यानंतर पोस्टेज अँड टेलिग्राम 4,000. टू पोस्टेज अँड टेलिग्राम 4,000 रुपये. त्यानंतर दिलेला आहे पहा ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस 8,000. टू ऑफिस एक्सपेन्सेस 8,000 रुपये. ऑफिस एक्सपेन्सेसच्या नंतर रेट्स अँड टॅक्सेस. रेट्स अँड टॅक्सेस 15,000. टू रेट्स अँड टॅक्सेस 15,000. त्यानंतर वेजेस दिलेलं आहे पहा. वेजेस म्हणजे ह्या कॉन्ट्रॅक्टशी संबंधित असलेलं कॅश ॲट बँक आपण घेऊ नये. वेजेस आहे 2,50,000. टू वेजेस 2,50,000. तर अशा पद्धतीने ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये झालेला जो खर्च आहे तो खर्च अशा पद्धतीने आहे. आलं लक्षात. कॉन्ट्रॅक्टशी संबंधित असणारा जो खर्च आहे तो खर्च आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी वरच्या पॅरेग्राफमध्ये सांगितलं आहे वेजेस आउटस्टँडिंग ऑन 31 डिसेंबर 2003 वॉज ₹5,000. तर आउटस्टँडिंग वेजेस आहेत या ठिकाणी घ्या. टू आउटस्टँडिंग वेजेस किती? 5,000 रुपये. 2,50,000 वेजेसचे दिलेत आणि 5,000 रुपये द्यायचे राहिलेले आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. म्हणजे ह्या ठेक्याशी संबंधित असणारी जी माहिती आहे ती माहिती आपण या ठिकाणी घेतली. त्यानंतर मटेरियल ॲट साईट दिलेलं आहे पहा वर 30,000. मटेरियल वरच्या पॅरेग्राफमध्ये या ठिकाणी घ्या. बाय 31 डिसेंबरला हा ठेका पूर्ण करत आहोत आपण आणि 31 डिसेंबरला 30,000चं मटेरियल साईटवर आहे म्हणून या ठिकाणी घ्या मटेरियल ॲट साईट किती रुपये? 30,000 रुपये. त्यानंतर प्लॅन्ट रिटर्न किती? 2 लाखाचं प्लॅन्ट. आलं लक्षात. मशिनरी ॲट साईट कॉस्टिंग ₹2 lakhs वॉज रिटर्न टू स्टोअर. तर प्लॅन्ट रिटर्न केलेला आहे. 15 लाखाचं एकूण प्लॅन्ट आहे. एवढी गरज नाही म्हणून त्यांनी 2 लाख रुपये किमतीचं प्लॅन्ट रिटर्न केलेलं आहे. प्लॅन्ट रिटर्न टू स्टोअर 2 लाख रुपये. आणि पुढं सांगितलं आहे त्याच्यावर घसारा आकारा 5%. प्लॅन्ट अँड मशिनरी ॲट साईट इज टू बी डिप्रिशिएटेड 5%. म्हणजे स्टोअर रिटर्न केलेल्यावर सुद्धा आपल्याला 5% या ठिकाणी घसारा आकारायचा आहे म्हणून लेस डिप्रिशिएशन 5%. 5 दोन्ही 10,000 रुपये डिप्रिशिएशन गेलं आणि या ठिकाणी घ्या 1,90,000. त्यानंतर साईटवर किती? एकूण 15 लाखाचं प्लॅन्ट आहे. आलं लक्षात. त्यापैकी 2 लाखाचं परत केलं तर साईटवर किती लाखाचं प्लॅन्ट शिल्लक राहिलेलं आहे?
13 लाखाचं. म्हणून आता या ठिकाणी घ्यायचं बाय प्लॅन्ट ॲट साईट 13 लाख रुपये. साईटवर 13 लाख रुपयाचं प्लॅन्ट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर आता घसारा आकारा डिप्रिशिएशन 5%. तर हे डिप्रिशिएशन किती येईल? 13×5 = 65,000. म्हणजे या ठिकाणी 12,35,000 रुपये शिल्लक राहतील. आलं लक्षात? 12,35,000 शिल्लक राहतील डिप्रिशिएशन वजा जाता. 13×5 = 65,000 रुपये डिप्रिशिएशन आलेलं आहे आणि 12,35,000 रुपये त्या ठिकाणी शिल्लक राहील रक्कम. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पा आता वर्क सर्टिफाईड वर्क इन प्रोग्रेसची नोंद या ठिकाणी घ्यावं लागेल आपल्याला. बाय वर्क इन प्रोग्रेस. आता ह्या वर्क इन प्रोग्रेसमध्ये काय काय येते? वर्क सर्टिफाईड आणि वर्क अनसर्टिफाईड. तर पहा वर्क सर्टिफाईड किती होतं ते आपल्याला आता या ठिकाणी काढणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी घ्या वर्क सर्टिफाईड किती आहे ते आपल्याला काढणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी त्यांना जी कॅश मिळालेली आहे ती 18 लाख रुपये आहे. आलं लक्षात? जी कॅश त्यांना मिळाली कॉन्ट्रॅक्टीकडून ती 18 लाख आहे आणि वर्क सर्टिफाईडच्या 90% आहे. आलं लक्षात? म्हणजे 90% तेव्हा 18 लाख. आलं लक्षात? तर 100% तेव्हा किती? म्हणजे वर्क सर्टिफाईड किती आहे हे प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही, ते आपणाला शोधून काढायचं आहे. मग त्यासाठी हा क्ल्यू दिलेला आहे की कॉन्ट्रॅक्टीकडून कॉन्ट्रॅक्टरला 31 डिसेंबर 2003ला 18 लाख रुपये नगदी मिळालेले आहेत की जे वर्क सर्टिफाईडच्या 90% आहेत. म्हणजे मिळालेली रक्कम ही 90% आहे. मग 100% रक्कम किती होती ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आपणाला ही त्रिराशी या ठिकाणी हे करावी लागेल. ह्याला म्हणायचं वर्क सर्टिफाईड कॅल्क्युलेशन. आलं लक्षात? तर पहा हे 100 भागिले 90 गुणिले 18 लाख. तर पहा हे 0 गेला, हा 0 गेला. 9 1 9, 9 2 18, हे 2 0 आणि हे 2 0. बरोबर आहे 1 2 3 4 5 6, 6 0 द्या या ठिकाणी. 6 0 दिले आणि बे 1 बे. म्हणजे वर्क सर्टिफाईड किती होतं? 20 लाख रुपये होतं. इंजिनियरनं कामाची पाहणी करून 20 लाख रुपयाचं काम पूर्ण झालेलं आहे असं त्यांनी त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिलेलं आहे. तर आता वर्क सर्टिफाईड काढताना आपण या ठिकाणी काय केलेलं आहे ते वर्किंगमध्ये आपण काढलेलंच आहे. वर्क सर्टिफाईड कसं काढलं तर हे 20 लाख रुपये या ठिकाणी लिहा. आणि वर्क अनसर्टिफाईड आहे पहा. वर्क अनसर्टिफाईड इथं दिलेलं आहे. वर्क कंप्लीटेड बट नॉट सर्टिफाईड वॉज एस्टिमेटेड ॲट ₹1 लाख. 1 लाख रुपयाचं काम त्यांनी केलेलं आहे परंतु ते प्रमाणपत्रामध्ये दिलेलं नाही. आलं लक्षात? म्हणजे प्रमाणपत्रामध्ये वर्क सर्टिफाईडमध्ये ते कन्सिडर करण्यात आलेलं नाही. असं वर्क किती आहे? 1 लाख रुपयाचं. म्हणजे टोटल वर्क इन प्रोग्रेस किती झालं? 21 लाख. आलं लक्षात? 21 लाख रुपये टोटल वर्क अनसर्टिफाईड आहे. तर पहा ह्या प्रॉब्लेममध्ये ज्या काही नोंदी आपणाला करायला पाहिजे होतं या कॉन्ट्रॅक्ट अकाउंटमध्ये त्या सर्व नोंदी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. आता यांची बेरीज करा. बेरीज जर केली तर ती बेरीज येईल हे 5 9 3 12 3 15ला 5 हातचाला 1 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि हे 3 35 लाख. याची बेरीज किती आली?
35,55,000 35,55,000 रुपये बेरीज आलेली आहे. मग ह्या कॉन्ट्रॅक्टवर किती प्रॉफिट झाला ते आपल्याला काढावं लागेल. हे 3 शून्य, 5 आणि 5 10 आणि 4 14, 14 आणि 5 19 आणि 8 27, 27 आणि 5 32, 32 आणि 3 35, हातचे आले 3, 3 आणि 2 5 6, 6 आणि 5 11, 11 आणि 4 15ला 5, हातचा आला 1, 6 आणि 5 11, 12 13 14, 14 आणि 1 15ला 5, हातचा आला 1 3. म्हणजे या ठिकाणी जवळपास 2,43,000 एवढा प्रॉफिट झालेला आहे. पहा, तो पुन्हा एकदा कन्फर्म करून घ्या. हे 3 शून्य आले, 5 आणि 5 10 आणि 4 14, 14 आणि 8 22 आणि 5 27, 27 आणि 5 32, 33 34 35ला 5, हातचे आले 3, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 5 11, 11 आणि 4 15ला 5, हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 11 12 13, 14 15ला 5, हातचा आला 1 3. म्हणजे 2,43,000 रुपये या ठिकाणी काय झालेलं आहे, टू प्रॉफिट झालेलं आहे. ठेक्याचं काम पूर्ण झालं आहे का? नाही. ठेक्याची किंमत आहे 50 लाख, त्यापैकी 20 लाखाचं काम पूर्ण झालं आहे, म्हणजे अजून 30 लाखाचं काम त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. तर 50, आता हा ठेका निम्म्यापेक्षा कमी आणि 1/3पेक्षा जास्त झालेला आहे. आलं लक्षात? निम्म्यापेक्षा कमी आणि 1/3पेक्षा जास्त पूर्ण झालेला आहे. निम्मा म्हणजे 25 लाख, 50 लाखाच्या निम्मा म्हणजे 25 लाख. आलं लक्षात? 25 लाख काही पूर्ण झाला नाही, परंतु 20 लाख एवढा पूर्ण झालेला आहे. तर मग अशावेळी झालेल्या प्रॉफिटपैकी किती रक्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायची आणि किती रक्कम रिझर्व्ह प्रॉफिट म्हणून त्या ठिकाणी ठेवायचं, हे आपल्याला कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे. तर पहा, या ठिकाणी जे सूत्र आहे ते सूत्र, आता हा प्रॉफिट कॅरी डाऊन करा आणि या ठिकाणी घ्या. बाय प्रॉफिट ब्रॉट डाऊन 2,40,000, सॉरी 43,000. आता या ठिकाणी सूत्र लिहा, प्रॉफिट टू बी ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बरोबर आहे. प्रॉफिट म्हणजे 2,43,000, 2,43,000 आणि ह्याला गुणिले 1/3. आलं लक्षात? कारण निम्म्यापेक्षा कमी ठेका पूर्ण झालेला असल्यामुळे या ठिकाणी घ्या 1/3, ह्याला गुणिले कॅश रिसिव्ड. त्यांना किती कॅश मिळाली? 18 लाख रुपये मिळाले. आणि त्याला भागिले वर्क सर्टिफाईड, म्हणजे 20 लाखाचं वर्क सर्टिफाईड आहे, आपण शोधून काढलेलं. तर ह्या सूत्रानुसार येणारी जी राशी आहे ती राशी या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होईल. तर ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर ही जी राशी आहे ती 72,900 रुपये आहे. आता याचा गुणाकार भागाकार तुम्ही करा. गुणाकार भागाकार करून ती तेवढीच राशी त्या ठिकाणी येते का पहा. तर पहा, 2,43,000 ह्याला गुणिले 'तर ही रक्कम येईल पहा 72,900 रुपये येईल. आलं लक्षात? तर मग या ठिकाणी लिहा टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 72,900. आता यांची बेरीज करा. 2,43,000
हे 2,43,000. 9 आणि 1 10ला 0, हाताला 1 3 म्हणजे इथं 0. 7 आणि 7 14ला 4, हाताला 1 1 म्हणजे 1,70,100 हा रिझर्व्ह प्रॉफिट. रिझर्व्ह प्रॉफिट म्हणजे पुढे भविष्यामध्ये मटेरियलच्या किमती वाढल्या, मजुरीचे दर वाढले तर त्याची भरपाई करता यावी म्हणून अशा पद्धतीने हा प्रॉफिट या ठिकाणी राखून ठेवला जातो, रिझर्व्ह करून ठेवला जातो. 100% प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जात नाही. जेव्हा ठेक्याचं काम अपूर्ण अवस्थेत आहे अशा प्रसंगी, जेव्हा ठेक्याचं काम पूर्ण होईल तेव्हा टोटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला स्थानांतरित केला जातो. परंतु या अवस्थेमध्ये ठेक्याचं काम 1/3पेक्षा जास्त पूर्ण झालं आहे आणि निम्म्यापेक्षा कमी पूर्ण झालेलं आहे. आलं लक्षात. म्हणून ह्या सूत्रामध्ये बसून जी रक्कम येईल ती रक्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केली जाते आणि बाकीची रक्कम रिझर्व्ह प्रॉफिट म्हणून त्या ठिकाणी ठेवला जातो. तर आता हे झालं कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या बाबतीमध्ये. आलं लक्षात. आता बॅलन्स शीटमध्ये कोणकोणते आयटम या ठिकाणी येतात ते या ठिकाणी आपणाला दाखवायचे आहेत. या ठिकाणी घ्या प्लांट रिटर्न टू स्टोर. तर हे 2 लाख रुपयाचं प्लांट आहे. याच्यावर घसारा आपण आकारला 5%. किती येईल तो 10,000 म्हणजे या ठिकाणी 1,90,000 हे आलं. त्यानंतर प्लांट ॲट साईट 13 लाख रुपये. त्याच्यावर घसारा आकारला आपण 5%. 13 5 65,000. तर इथं राहिलं किती 12,35,000चं प्लांट राहिलेलं आहे. आलं लक्षात. मटेरियल ॲट साईट या ठिकाणी घेऊन टाका. मटेरियल ॲट साईट किती आहे 30,000 रुपये. त्यानंतर वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस याच्यामध्ये वर्क सर्टिफाईड आहे पहा, आपण इथं काढलेलं आहे. वर्क इन प्रोग्रेस वर्क सर्टिफाईड 20 लाख रुपये. वर्क सर्टिफाईड किती आलेलं आहे 20 लाख. आणि वर्क अनसर्टिफाईड किती आहे 1 लाख. यांची बेरीज याच ठिकाणी करा 21 लाख. आलं लक्षात. टोटल वर्क अनसर्टिफाईड आणि वर्क सर्टिफाईड यांची जर बेरीज केली ती आली 21 लाख. आलं लक्षात. आता ह्या 21 लाखातून हा जो रिझर्व्ह प्रॉफिट आहे तो त्याच्यातून मायनस करा. आलं लक्षात. मायनस रिझर्व्ह प्रॉफिट. इथं लिहितो मी रिझर्व्ह प्रॉफिट किती आहे 1,70,100. 1,70,100 हे मायनस करा. हे 900 इथं राहिले. त्यानंतर हाताला 1 10तून 1 गेला 9. हाताला 1 8 10तून 8 गेले 2. हाताला 1 11तून 2 गेले 9 राहिले. हाताला 1 1 19,29,000 त्या ठिकाणी शिल्लक राहिले पहा. 19,29,000 शिल्लक राहिले. तर आता कॉन्ट्रॅक्टीकडून यांना किती कॅश मिळाली ती कॅश त्याच्यातून मायनस करा. कॅश रिसिव्ड. कॅश रिसिव्ड किती मिळाली त्यांना कॅश 18 लाख रुपये मिळाले. तर आता हे 18 लाख रुपये याच्यातून मायनस करा. तर या ठिकाणी शिल्लक राहील पहा 1,29,900. 1,29,900 रुपये एवढं त्या ठिकाणी वर्क इन प्रोग्रेस शिल्लक राहील.
आलं लक्षात. तर हे आपण या ठिकाणी आयटम घेतलेले आहेत. आलं लक्षात. अजून कुठला आयटम राहिला आहे का? या ठिकाणी घ्या शेअर कॅपिटल, कंसात लिहायचं पेडअप 50 लाख. 50 लाख रुपये पेडअप कॅपिटल आहे ते त्या ठिकाणी लिहून टाका. बाकी सर्व नोंदी आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आलं लक्षात. वेजेस आउटस्टँडिंग, वेजेस आउटस्टँडिंग 5000 या ठिकाणी लिहून टाका. त्यानंतर लॉरी अँड व्हेकल्स आहे पहा, ते नाही घेतलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हा प्रॉब्लेम पूर्ण केलेला आहे. आता ह्या प्रॉब्लेममध्ये हा ठेका अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे तो ठेका निम्म्यापेक्षा कमी आणि 1/3पेक्षा जास्त पूर्ण झालेला असल्यामुळे ते सूत्र लिहून त्या सूत्रानुसार येणारा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करा आणि बाकीची रक्कम रिझर्व्ह प्रॉफिट म्हणून त्या ठिकाणी राखून ठेवा. हा प्रॉफिट का राखून ठेवला जातो? भविष्यामध्ये मटेरियलचे दर वाढू शकतात किंवा मजुरीचे दर वाढू शकतात किंवा एखादा ॲक्सिडेंट होऊन नुकसान होऊ शकते किंवा काही माल चोरीला जाऊ शकतो किंवा आग लागू शकते. असे जे म्हणजे परिस्थिती उद्भवते, ह्या परिस्थितीला तोंड देता यावं आणि त्याच्यामुळे होणारं जे नुकसान आहे ते नुकसान भरून काढता यावं म्हणून हा प्रॉफिट राखून ठेवला जातो. आता हा प्रॉफिट पुढच्या वर्षी युटिलाइज केला जातो आणि मग जेव्हा फायनल होईल कॉन्ट्रॅक्ट त्यावेळी जो प्रॉफिट येईल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. परंतु चालू वर्षाचा 2003चा प्रॉफिट हा 72,900 रुपये आहे. तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.